तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल मध्ये. तर मी आज तुम्हाला माझे रेडीमेड ब्लाऊजचे कलेक्शन दाखवणार आहे. तर तुम्हाला जर आवडले तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात आहे. पांढरा ब्लाऊज हा याला बाह्यांना छान अशी डिझाईन आहे. तर पाहू शकता अगदी छान असा दिसतो. कुठल्याही साडीवरती अगदी परफेक्ट असं मॅचिंग होतं. तर तुमच्याकडे असं एक फॅन्सीमधील पांढरा ब्लाऊज असलाच पाहिजे व थोडासा एक प्लेनही आहे तोही पुढे मी दाखवतो. तर हे रेडीमेड ब्लाऊज आहेत तर ते खूप छान असे बसलेही जातात व दिसायलाही खूप छान असे दिसतात. त्यानंतरचा एक ब्लॅक ब्लाऊज हा तर असलाच पाहिजे सगळ्यांकडे. हा कलर तर सगळ्यांकडेच असला पाहिजे, सर्व साड्यांवरती जातो. अशा प्रकारे याला डिझाईन आहे, खूप छान असा दिसतो. त्यानंतरचा रेड कलर हा तर खूप छान दिसतो घातल्यानंतर. बऱ्याच साड्यांमध्ये रेड कलर किंवा मग रेड कलरची बॉर्डर असते. तर नक्कीच हा सर्व ब्लाऊज सर्व साड्यांवरती मॅचिंग होतो. दिसायला पाहू शकता खूप छान असा आहे, फॅन्सीमधून आहे त्यामुळे सर्व साड्यांवरती जातो. तर नक्कीच हाही कलर तुमच्याकडं असलाच पाहिजे. काळा आणि पांढरा आणि हिरवा हा कलर सगळ्यांकडेच असला पाहिजे. खूप सगळ्या साड्यांवरती मॅचिंग होतं. त्यानंतरचा हा हिरवा कलर हा थोडासा वेगळा आहे. अशा प्रकारचे ब्लाऊज तर डायरेक्ट काठापदराच्या साड्यांवरतीही मॅचिंग होतात. तर जर तुमचे ब्लाऊज खराब झाले असतील तर अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप छान दिसतात. कलर मी सगळ्या साड्यांवरती मॅच होतं त्यामुळे मी घेतलेला आहे. साध्या साड्या जरी असल्या तरी त्यावरती मॅचिंग होऊन जातो. कापड खूप छान आहे. हा खूप छान असा आहे. याची क्वालिटी खूप छान. अगेन त्यातला हा लाल कलर एक नंबर ब्लाऊज. असा एक ब्लाऊज असंच पाहिजे, काठापदराच्या साड्यांवरती मॅच होऊन जातो. सगळ्याच साड्यांवरचे ब्लाऊज न शिवता अशा प्रकारे थोडेसे इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला सर्व साड्यांवरती हे घालता येतात व दिसायलाही खूप छान असे दिसतात. त्यानंतरचा आहे मरून कलर. हाही कलर खूप छान असा दिसतो. हा सर्वात आधी घेतलेला होता व त्यानंतरने मला ब्लाऊज आवडायला लागले. नाही तर मला आधी रेडीमेड ब्लाऊज आवडत नव्हते. तर दिसायला खूप छान असा दिसतो. प्रत्येक साड्यांवरती हा मॅच होतो. अशा प्रकारे नेटची बाही असेल तर प्रत्येक ह्याच्यावरती मॅचिंग होतो. आणि हा आहे स्किन कलरही बऱ्याच साड्यांवरती मॅचिंग होऊन जातो. यातीलच एक मरून कलर हा आता नवीन पॅटर्न निघालेला आहे तर तो आणलेला आहे. अजून तरी काही यातले ब्लाऊज सर्व घातलेले नाहीत. घातल्यानंतर तुम्हाला तर आपल्या व्हिडिओमध्ये दिसतीलच. त्यानंतर असे 2 ते 3 मी साधेही घेतलेले आहेत, म्हणजे कधी वाटले तर घालायला. रेग्युलर डेली यूजच्या ज्या साड्या असतात तर त्यासाठीही होतात. तर साध्या सिंपल साड्यांवरती खूप छान असं दिसतात. तर यातील 2 ते 3 कलर मी ठेवलेले आहेत. हा एक आणि हा एक आहे ब्लॅकमध्ये. हाही खूप छान दिसतो. हा एक आहे माझा रेड कलरचा. सगळ्या साड्यांवरती मॅच होतो. इतका वापरला आहे की त्याला आता इस्त्री करायची गरज नाही. भरपूर आपल्या डेलीच्या ज्या साड्या आहेत त्यांना वापरायला येतो. हा एक असा, त्यातूनच हा त्यातूनच हा एक नेव्ही ब्लू कलर. हाही सगळ्या साड्यांवरती जातो. तर त्यानंतरचा त्यातूनच हा एक गुलाबी कलर सगळ्या साड्यांवरती जातो. तर अशा प्रकारे हा शिवून ठेवायचा. हा एक मरून कलर, गोल्डन कलर म्हणता येईल. गोल्डन कलर जास्त आहे. शिवल्यात नेव्ही ब्लू हा साडीला आहे पण सगळीकडेच मॅच होतो. ब्लॅक कलर हाही सगळ्या साड्यांवरती मॅच होतो आहे. गोल गळे ठेवले म्हणजे छान दिसतात.
त्यानंतरचा एक अशा प्रकारे कॉटनचा रेड कलर अशा प्रकारच्या पाऊचमध्ये ठेवते, म्हणजे छान व व्यवस्थित असे ब्लाऊज राहतात. तर तुम्हाला माझे ब्लाऊजचे कलेक्शन कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. हे सर्व ब्लाऊज मी ऑफलाईन घेतलेले आहेत, तर याची लिंक काही नाही आहे, पण जर सिमिलर लिंक मिळाली तर मी नक्की व्हिडिओच्या खाली टॅग करते, तर तुम्हाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता. आणि ठेवताना ना अशा प्रकारचं साडी पाऊचचं जे पॅकेट असतं त्यामध्ये ठेवायचं. खूप छान असं ब्लाऊज राहतं आणि भरपूर ब्लाऊज यामध्ये बसतात. पाहू शकता तुम्ही, मी भरपूर ब्लाऊज घडी करून ठेवते, म्हणजे छान राहतात. तर ही ट्रिक आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर पूजा झाल्यापासून चिमणी काही क्लीन केलीच नव्हती. बरेच दिवस झालं करायचं म्हणून राहून गेलेलं होतं. तर आज मुहूर्त काढायलाच घेतलेले आहे, कारण की कंपनीकडून जरी सर्व्हिस मिळत असली तरी आपणही अशा प्रकारे महिन्यातून एकदा स्वच्छ केलीच पाहिजे. तर माझी जरा थोडी जास्तच झालेली होती, तर मीच 2 नट काढले की ही चिमणी आहे जे पार्ट आहे तर तो खालचा निघला जातो. तर हाच खूप तेलकट झालेला असतो, तर तोच क्लीन करायचा असतो. तर इथे मी आता क्लीन करून घेते. तर माझ्या बेसिनला अशा प्रकारे लॉक पाणी साठवून ठेवण्यासाठी लॉक करण्याची सिस्टीम आहे, तर ते करून घेतलं. व इथे गिझरचं कडक गरम पाणी आणलेलं होतं. जेवढं गरम पाणी तुम्हाला यामध्ये घेता येईल तेवढं घ्या, म्हणजे तेलकटपणा जो आहे तो गरम पाण्यामुळे थोडासा कमी होतो, पटकन असं तेलकट निघलं जातं. तर जेवढं मोठं भांडं असेल किंवा मग हे भांडं जेवढं बुडेल त्या पद्धतीने ठेवू शकता. यावरती मी आता इथे खायचा सोडा आहे तर तो टाकून घेतलेला आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने चिमणी क्लीन करतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे अजून काही नवनवीन आयडिया असतील तर त्याही माझ्याबरोबर शेअर करू शकता. तर इथे मी बारीक मीठ घेतलेलं आहे व हे भिजण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यानंतर मी ताराच्या घासणीने आहे तर छान असं पटपट क्लीन करून घेते. गरम पाण्यामुळे ते पटकन असं तेलकट झालेले डाग असतात तर ते निघले जातात. तो सोडा व मिठानेही आपले डाग खूप छान असे निघतात. राहिलेच आहे तर थोडेसे यावरती पितांबरी टाकून घेतलेली आहे. पितांबरीने खूप छान असं निघलं जातं. तर भरपूर दिवस झालं होतं माझं, त्यामुळे जरा जास्तच खराब झालेली होती, पण जर महिन्यातून एकदा क्लीन करण्यासाठी काढली तर खूप छान अशी चिमणी राहते व कामही चिमणीचे खूप छान होतं. तर इथे मी हॅपी प्लॅनेटचं एक लिक्विड मागवलेलं होतं, तर ते अशा प्रकारे चिकट तेलकट डाग काढण्यासाठी मी याचा यूज करते. तर आतल्या साईडनेही थोडंसं खराब नॅपकिननी मी ते पुसून घेते. तर हा नॅपकिन आपल्याला त्यानंतर टाकून द्यायचा आहे, त्यामुळे अशा प्रकारे या कापडांचा उपयोग करा, म्हणजे ते आपल्याला डायरेक्ट टाकूनही देता येतात व आपली क्लिनिंगही होऊन जाते. तर राहिलेलं जे आहे ते थोडंसं लिक्विड यावरती लावून एक हात मी फिरवून घेतला, म्हणजे काही चिकट राहिलंच असेल तर ते पटकन असं निघलं जातं. तर चिमणी लावून घेतली व त्यानंतरनी इथे मी एक ट्रिक सांगणार आहे. तर आपल्याला जर भांडी डबे आहेत तर आपले सामानाचे घासायचा कंटाळा येत असेल तर एक ट्रिक वापरायची. जेव्हा का आपले सामान त्या डब्यातील संपून जाईल तर लगेच तो डब्बा धुवून वाळवून घ्यायचा. तर इथे माझा साखरेचा डब्बा आहे तर तो संपला होता, तर मी लगेच धुण्यासाठी घेतलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे मी एक डब्बा आहे तर तो संपल्यानंतर मी क्लीन करते, म्हणजे एकदम आपल्याला घासायलाही होत नाही व दिसायलाही अगदी चकाचक असं आपलं किचनमधील सामानाचे डबे दिसले जातात. तर पिठाचे डबे असो किंवा मग किराणा मालाचे जे डबे आहेत तर ते संपले की लगेच क्लीन करून घ्यायचं. त्यानंतर आता पटपट असं शिगडी क्लिनिंग करून घेत आहे. तर शिगडी क्लिनिंगचं भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. खूप छान असं मी डिटेल व्हिडिओ बनवून आपल्या चॅनेलवरती टाकलेला आहे. तर जेवण झाल्यानंतर कितीही कंटाळा आला तरी मला किचन क्लीन केल्याशिवाय काही करमतच नाही. तर तर खूप ओरडतात, भरपूर वेळ लावते, पण आता काय करणार, आपल्याला तर किचन क्लिनिंग करूनच झोपायची सवय लागलेली आहे. त्यामुळे असं पुसून का होईना पण मी ठेवते. रोज धुवायला टायमिंग नसला तरी अशा प्रकारे क्लीन करून पुसून ठेवलं म्हणजे खूप छान असं निघलं जातं. तर व दिसायलाही खूप छान असं दिसतं. सकाळी आपल्याला स्वयंपाक करायला पटकन असं आवरलं जातं. व बेसन तर काही विचारूच नका, दिवसातून मी 2दा तरी धुते, सकाळ संध्याकाळ. तरी एक तांब्या धुयचा ठेवेल, पण मी बेसनचं भांडं काही धुवायचं ठेवणार नाही. तर त्यामुळेच माझं भांडं अशा प्रकारे चकाचक करत आहे. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पाहावं. रोज 2 टाईम तरी धुवू शकता. तर कसा झाला किचन ओटा क्लीन तोही मला नक्की कमेंट करून सांगा. व तुम्ही अशा प्रकारे किचन ओटा क्लीन करूनच झोपत जा.
खूप छान असं प्रसन्न वाटतं व घरातही वातावरण खूप छान असं राहतं स्वच्छ असल्यावरती व दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही. त्यानंतरने सगळं आवरून यांना घेऊन टेरेसला गेलो होतो पाणी भरायला, तर यांचं खेळणं चालू झालं. माझे ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.